नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे अर्णव राकेशवरती खूपच जास्त चिडलेला असतो. कारण राकेशने सगळ्यांची फसवणूक केलेली असते, सगळ्यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेतलेला असतो. तेव्हा इथे अर्णवने आता त्याला चांगला धडा शिकवायचं ठरवलेलं असतं. त्याला इथे मार दिलेला असतो, पण तरीसुद्धा इथे राकेशची अक्कल ठिकाणावरती आलेली नसते. जेव्हा प्रेक्षकांनो इथे अर्णव राकेशला म्हणतो की सुधार, आता तरी सुधार, मी तुला शेवटचा एक चान्स देतोय. कारण अर्णव त्याला म्हणालेला असतो की मी जर विचार केला तर मी तुला आत्ता पोलीस स्टेशनमध्ये नेऊन तुला अटक करू शकतो. पण इथे अर्णवने आपल्या बहिणीचा विचार करून इथे राकेशला एक संधी दिलेली असते. तो म्हणतो आता तरी सुधारण्याचा प्रयत्न कर, मी तुला एक चान्स देतोय, आता तरी सुधार. तेव्हा प्रेक्षकांनो इथे मूर्ख राकेश अर्णववरती हसतो आणि त्याला म्हणत असतो की झालं, तुझं बोलून झालं, आता माझं ऐक. अरे इतका मोठा व्यवसाय चालवतोस तू, इतका मोठा बिझनेसमन, इतका हुशार आणि इतका मूर्ख असशील या गोष्टीचा मी कधी विचारच केला नव्हता. तू मला एक चान्स देशील? अरे तू काय मला एक चान्स देणार? मी तुला एक चान्स देतो की आता तुला जे काय करायचं आहे ते तू कर. तू जाऊन सांगणार आहेस का तुझ्या बहिणीला की मी काय करण्याचा प्रयत्न करतोय, मी किती राक्षस माणूस आहे? जाऊन सांगणार आहेस तुझ्या बहिणीला? अरे जर मी तुझ्या बहिणीला सोडलं तर काय अवस्था होईल रे बिचाऱ्या अंजलीची? सांग ना काय अवस्था होईल? तेव्हा इथे अर्णव पुन्हा त्याला मारतो. तेव्हा इथे राकेश अर्णवकडे रागाने बघायला लागतो, कारण आता दोन्ही बाजूने रक्त काढलेलं असतं. तेव्हा इथे पुन्हा तो निर्लज्जवाने हसायला लागतो. तेव्हा राकेश म्हणत असतो, काय हे चिंटू, अरे व्हायलन्स कशाला हवा आहे? तुला काय वाटलं तू मला असा मारशील आणि मी तुझा मार खात राहीन असं वाटलं तुला? तेव्हा इथे अर्णव जातो आणि त्याला म्हणत असतो, जास्त शहाणपणा करायचा नाही, जास्त शहाणपणा करायचा नाही. तेव्हा इथे राकेश आता अर्णवला एक जोरदार फाईट देतो. तेव्हा अर्णवसुद्धा जातो आणि टेबलवरती पडतो. आता इतका नीच राक्षस माणूस इथे राकेश, तो तरी काय लेचापेचा आहे का? तर प्रेक्षकांनो इथे ईश्वरीला जाग आलेली असते. ईश्वरी जेव्हा तिथे राकेश अर्णवला फाईट देतो तेव्हा ईश्वरीला जाग येते. तर इथे टायमिंग बघा, म्हणजे इथे आता ईश्वरीला जणू काही अर्णवला कुणीतरी मारतंय म्हणून तिला भीती वाटते आणि ती झोपेतून जागी होते आणि धावत पळत ती आता बाहेर येते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता राकेश येतो आणि अर्णवला म्हणत असतो, काय रे, तुला मी काही लेचापेचा खिलाडी वाटलो का? अरे मी जर लहानपणापासून हेच करतोय तर तुला वाटलंच कसं की तू मला मारत राहशील आणि मी तुझा मार खात राहीन असं वाटलं तुला? अरे जे करूनच मी लहानाचा मोठा झालो आहे त्याला तू मारणार, त्याचे हातपाय तोडणार? अरे तुला मारायला वेळ लागणार आहे का मला? अरे एसीत बसून काम करणारे लोक तुम्ही ए सीमध्ये आरामात बसता आणि मीटिंग करता, तू काय मला मारणार? तू काय माझे हातपाय तोडणार? अरे मी तर हेच करून मोठा झालो आहे, मी काय तुझी हालत करेन जरा विचार कर ना. पण आता जर मी तुझे हातपाय तोडले आणि तुझ्या हातात दिले तर तुझी बहीण अंजली, तिला कसं वाटेल रे? तुझ्यासारख्या भावाचे जर हात तोडले मी तर अंजलीला वाईट वाटेल ना, की तिच्या चिंटूची ही हालत कुणी केली आणि कशासाठी केली ती विचारेल ना. तेव्हा अर्णव म्हणतो, हे बघ, तू माझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस का? तर पैशांसाठी केलंच नाही सगळं, पण मी सिंदूरचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ देणार नाही, कळलं का तुला? तेव्हा राकेश म्हणत असतो, अरे काय बोलतोयस तू अर्णव? मी तुझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं? मी तिच्याबरोबर लग्न केलं का? तर पैशासाठी, मला पैसा हवा होता म्हणून लग्न केलं. आता तुझी बहीण तर प्रेग्नेंट आहे, मग तिला तू सगळं सत्य जाऊन सांगशील? असं तू करू शकत नाही, मला माहिती आहे ना. म्हणून तुझी बहीणसुद्धा माझी आणि तुझी मी सिंदूर आहे ना, तीसुद्धा आता लवकरच माझी होणार आहे, कळलं तुला? तेव्हा अर्णव म्हणतो, असा नीचपणा करायला लाज नाही वाटत तुला? तेव्हा राकेश म्हणतो, का लाज वाटेल मला? मी सिंदूर आवडते मला. असं म्हणाल्यानंतर अर्णव त्याची कॉलर पकडतो आणि त्याला टेबलवरती वाकवतो आणि त्याला म्हणत असतो की माझी बहीण अंजली आणि मी सिंदूर, ईश्वरी माझ्यासाठी काय आहेत ना ते तुला माहिती नाही आहे वाटतं. तुझी हिंमत कशी झाली त्यांच्याबद्दल बोलण्याची? माझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस तर केलंस, आणि तुला काय वाटलं मी सिंदूरचं आयुष्य उद्ध्वस्त करू देईन मी तुला? आत्तापर्यंत तुझा हा नीचपणा मला माहिती नव्हता,
आत्तापर्यंत तू आमच्याबरोबर खेळ खेळलास आणि यापुढेही खेळत राहशील असं वाटलं का? खेळ खेळायचा ना तुला, खेळ ना. पण आता या खेळाचे नियम आहे ना, ते मी लिहिणार, मी नियम तयार करणार, कळलं तुला? तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, "हां, मार ना मला, मार, मार ना मला. तू मला मारशील? अरे या खेळाचे नियम तू काय लिहिणार रे? अरे तुझ्या बहिणीची अवस्था किती नाजूक आहे हे तुला माहिती आहे ना? तू एक काम कर ना, तू माझा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणणार आहेस ना? मग आता सुरुवात तुझ्या बहिणीपासूनच कर. तू एक काम कर, तू तुझ्या बहिणीला फोन कर आणि सांग आत्ताच्या आत्ता की तुझा नवरा खूप नीच आहे म्हणून. बघ ना तुझ्या बहिणीची काय हालत होते ते. अरे तू काय माझा खरा चेहरा दुनियाला सांगणार? मी काय आहे ना ते कितीतरी लोकांना माहिती आहे. तू मला मारशील? अरे मारायला सुद्धा आहे ना हिंमत लागते, हिंमत. ती तुझ्यात नाही आहे रे, ती हिंमत माझ्यात आहे. कितीतरी लोकांना मारून मी इथपर्यंत पोचलो आहे, कळलं तुला? तरीसुद्धा अजून कुणाच्या हाती लागलेलं नाही आहे. अरे आता तू मामा होणार आहेस ना? जर तू तुझ्या बहिणीला हे सगळं सांगितलंस तर तिची काय अवस्था होईल? बरं ठीक आहे, अंजलीला सांगितलंस तरीसुद्धा त्रास तिलाच होणार आहे. आणि एक काम केलंस ना, जर तू ईश्वरीला जाऊन सांगितलंस, राकेश हा चांगला माणूस नाही आहे, नीच माणूस आहे, मग ते लोक मला पोलिसांच्या ताब्यात देतील. ठीक आहे, पण त्रास कुणाला होईल शेवटीला? त्रास तुझ्या बहिणीला अंजलीलाच होणार आहे. म्हणजे तू अंजलीला सांगितलंस काय आणि ईश्वरीला सांगितलंस काय? त्रास सहन करावा लागणार आहे तुझ्या बहिणीलाच. अरे आता तर ती प्रेग्नेंट आहे, मामा होणार आहेस ना तू? अरे मामा तू आता नाही, मामा तर मी तुला कधीपासूनच करत आलो आहे. बघ, तुझ्या बहिणीला फसवलं, तिच्याबरोबर लग्न केलं, तुला मामा बनवलं. मी तुम्हाला सांगितलं मी एक उत्तम वकील आहे, तू मामा बनलास, बरोबर की नाही? मग आता तुझ्या घरातल्यांना गोड गोड बोलून फसवलं, तुला मामा बनवलं. बहिणीचा आधार घेत, तुझ्याच बहिणीचा आधार घेत, तुझ्याकडून हवा तेवढा एन जी ओच्या नावाखाली पैसा उकळला, तुला मामा बनवलं, बरोबर की नाही? मग तुला मी तेव्हापासून मामा बनवतोय आणि आता तर काय, तुझ्या स्वतःची बहीण प्रेग्नेंट आहे, तुला मामा बनवलं, हो की नाही? तेव्हा इथे आता राकेश इतका नीचपणा करत असतो, तेव्हा अर्णव म्हणतो, हो, तेव्हा मी बहिणीच्या प्रेमात इतका आंधळा होतो ना की तुझ्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं, म्हणून मला मामा बनवलंस ना. पण आता सोडणार नाही आहे मी तुला. आता तुझा हा खरा चेहरा आहे ना, मी सगळ्यांच्या समोर आणल्याशिवाय राहणार नाही. तुझ्या चेहऱ्यावरती जो हा मुखवटा आहे ना, तो टराटरा फाडल्याशिवाय ना मी स्वस्थ बसणार नाही. तेव्हा इथे राकेश म्हणतो, अरे पण काय करणार काय आहेस तू? नाही ठीक आहे, तू माझा हा मुखवटा तू फाडलास, पण काय सिद्ध होणार आहे त्याने? म्हणजे तू सगळ्यांना जाऊन सांगशील की मी किती नीच माणूस आहे आणि तुझ्या बहिणीला गमावून बसशील का? अरे तुला तर माहिती आहे ना, मगाशी तूच म्हणालास की ती माझी पूजा करते, नवरा म्हणून ती मला देव मानते आणि मग तिचा देवासारखा नवरा जेव्हा राक्षस आहे असं तिला कळेल, तेव्हा ती काय करेल? स्वतःला संपवेल का? हां हां, ते संपू शकते. म्हणजे तिचं माझ्यावरती इतकं प्रेम आहे ना, जर मी तिला फसवलं आहे ही गोष्ट तिला कळली तर ती स्वतःलासुद्धा संपवायला मागे पुढे बघणार नाही. आणि मग आता काय, चिंटूचा जीव कुणामध्ये आहे? चिंटूचा जीव त्याच्या बहिणीमध्ये आहे, पण त्याच्या बहिणीचा जीव कुणामध्ये आहे हे तर तुला चांगलंच माहिती आहे. तेव्हा अर्णव, तू आहे ना काही करू शकणार नाही आहेस रे. तू कितीही प्रयत्न केलेस ना तरीसुद्धा माझा हा खरा चेहरा तू कुणाच्याही समोर आणू शकणार नाहीस. कारण जर तुला तुझी बहीण प्रिय नसती ना तर तू कधीच हे केलं असतंस, तुम्हाला एक चान्स देत बसला नसतास. कारण तुलासुद्धा चांगलं माहिती आहे की तुझी बहीण ही जर कुणावरती सगळ्यात जास्त प्रेम करत असेल तर फक्त माझ्यावर करते. तेव्हा तू काही करू शकणार नाही आहेस. हा खेळ मी कधीपासून खेळत आलो आहे आणि आत्तापर्यंत का जिंकतो आहे माहिती आहे ना? कारण तुझ्या बहिणीचा माझ्यावरती खूप जास्त विश्वास आहे, अगदी आंधळा विश्वास. त्याच्यामुळे तुला किती आणि काहीही करायचं असेल ना तरीसुद्धा माझं वाकडं करू शकणार नाहीस. तेव्हा इथे अर्णव आता राकेशला म्हणत असतो, तुला खूप हसायला येतं आहे ना, पण एक लक्षात ठेव, माझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस, पण मी सिंदूरचं आयुष्य तुला उद्ध्वस्त करू देणार नाही. तिचं आयुष्य नाही तुला खराब करू देणार. तेव्हा इथे राकेश म्हणतो की तुला काय करायचं आहे ते कर रे. मी सिंदूरला जरी जाऊन सांगितलंस ना तरीसुद्धा विश्वास कोण ठेवणार आहे तुझ्यावरती? आणि आता तर बघ, आता तुझी बहीण तर माझी आहेच, तिला तर तू माझं सत्य सांगू शकणार नाहीस, पण लवकरच तुझी मी सिंदूर आहे ना तीसुद्धा माझी होणार आहे. मी लग्न करणार आहे तिच्याबरोबर, कारण ती मला खूप आवडते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेश इतका नीचपणा करत असतो ते ऐकून अर्णवला फार राग येत असतो.
तेव्हा इथे ईश्वरी घाबरलेली असते. तिने जे काही स्वप्न बघितलेलं असतं त्यामुळे ती इतकी घाबरते की बाहेर येऊन ती पाणी पित असते. पाणी पित असते तेवढ्यातच सुप्रिया तिथे येते. सुप्रिया म्हणत असते, काय गं इशू, काय झालं, एवढ्या रात्री इथे काय करतेस? तेव्हा ईश्वरी म्हणते, काही नाही गाई, मी खूप घाबरले होते. मी एक वाईट स्वप्न बघितलं गं, एकदम वाईट स्वप्न, आणि त्याच्यामुळे मी घाबरले आणि मी पाणी प्यायला आले. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, आई, एक रेगिस्तान होतं आणि त्याच्यामध्ये ना मी हरवले इकडे तिकडे मी फिरायला लागले. त्याच्यानंतरला त्या रेगिस्तानमध्ये मी स्वतःभोवतीच फिरायला लागले. मला कळेनाच की या सगळ्यामधून मला कसं बाहेर पडायचं आहे. म्हणजे मी हरवले त्या रेगिस्तानामध्ये, स्वतःभोवतीच फिरायला लागले आणि मग नंतर एकदम अंधार झाला, एकदम अंधार. आई, अगं ही अशी पहाटे पडलेली स्वप्न वाईट असतात ना, ती खरी होतात का गं? बघ ना बाहेर, आता थोड्या वेळाने इथे पहाट होईल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुप्रिया म्हणत असते की असं नाही बोलायचं बाळा. अगं, आपण जर विचार केला तर ही स्वप्न वाईट, आपण जर विचार नाही केला तर ही स्वप्न काहीच नाही. आणि हे बघ, अशी स्वप्न पडतात, त्यांचा जास्त विचार नाही करायचा. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, पण आई, ही अशी स्वप्न जी आपल्याला पडतात अशी पहाटे, ती आपल्याला काहीतरी संकेत देण्याचा प्रयत्न करत असतात ना आई. मग जर आपल्याला संकेत मिळत असेल तर आपण ऐकलं पाहिजे का आपल्या स्वप्नांचं, त्याचा विचार केला पाहिजे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुप्रिया म्हणत असते, इशू बाळा, नको काळजी करू, हे बघ, तू शांतपणे जाऊन झोप बरं. आता तुझा थोड्या वेळाने अलारामसुद्धा वाजेल, मग तेव्हा तुला उठावंच लागेल ना, पुन्हा दिवसभर काम करायचं आहे. या स्वप्नाचा विचार करत बसू नको, जा आणि शांतपणे झोप. तेव्हा इथे आता अर्णव हा राकेशवरती इतका चिडलेला असतो, त्याला तर असं वाटत असतं की राकेशचा जीव घ्यावा. इथे आता राकेश निर्लज्जासारखा जेव्हा हसत असतो ना, तेव्हा अर्णव पुन्हा धावत पडत त्याच्याजवळ येतो आणि त्याला म्हणत असतो की आत्तापर्यंत खूप खेळ खेळलास, आत्तापर्यंत मामा बनवलंस, बरोबर ना, आमच्या भावनांशी खेळलास तू, पण आता तुझा हा खरा चेहरा मला कळला आहे. आता तू खेळ खेळून किती खेळणार रे? आता तुझा खरा चेहरा माझ्यासमोर आलेला आहे. आता काही झालं ना तरीसुद्धा तुझ्यापासून मी माझ्या बहिणीला आणि मी सिंदूरला दोघींनासुद्धा प्रोटेक्ट करेन. कळलं तुला? तुझा हा खरा चेहरा, हा जो मूर्खपणा करतोस ना तू, इतका नीचपणा आणि इतके कट कारस्थानं करून चेहऱ्याचे जे हावभाव तू लोकांना दाखवतोस ना, हा खोटा मुखवटा टराटरा फाडून टाकेन. कळलं तुला? आणि तुला काय वाटलं, ए सीमध्ये बसून मला फक्त मीटिंग्स करता येतात? मी काय आहे ना तुलासुद्धा माहिती नाही आहे. जसा तुझा खरा चेहरा मला आज कळला आहे, तसा माझाही खरा चेहरा तुला आता कळलाच असेल. त्याच्यामुळे माझ्या बहिणीचं आणि मी सिंदूरचं आयुष्य उद्ध्वस्त करू देणार नाही मी तुला. तेव्हा इथे राकेश म्हणतो, मग जा, जे करायचं आहे ते कर. तुला सांगायचं आहे ना माझ्याबद्दल, तुला ह्या जगाला ओरडून ओरडून सांगायचं आहे ना, मग सुरुवात कर ना तुझ्या बहिणीपासून. काय झालं सांग ना, काय झालं? अरे, तुझ्या बहिणीचा जीव अडकलाय माझ्यात, हे तुला पण माहिती आहे. ती एवढा मोठा धक्का सहन करू शकणार आहे का? शकणार आहे? मग जर आता तुला सुरुवात करायचीच आहे ना, मी तर म्हणतो कर. तुझ्या बहिणीला सांग, म्हणजे तुझ्या बहिणीला सत्य समजलं की मी सिंदूरबरोबर लग्न करायला मोकळा. तेव्हा इथे थांब, फोन कर ना, आत्ताच्या आता अंजलीला फोन कर. तू नाही करत आहेस का फोन? मी फोन करतो, थांब. हे बघ, मी फोन केला आणि लगेचच इथे राकेश अंजलीला फोन करतो सुद्धा. कारण प्रेक्षकांनो, इथे राकेशचं काही अंजलीवरती प्रेम नाही आहे, त्याला तिची अजिबात काळजी नाही आहे. कारण का, त्याने अंजलीबरोबर लग्न केले फक्त पैशांसाठी. त्याच्यामुळे इथे अंजली हिला काहीही झालं तरीसुद्धा राकेशला फरक पडणार नाही आहे. जरी पण अंजलीला सत्य समजलं, अर्णवने त्याला जेलमध्ये पाठवलं, तरीसुद्धा अर्णवचं नुकसान होणार आहे. कारण अंजली स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल, हे राकेशला बरोबर माहिती असतं. आणि अर्णवलासुद्धा माहिती असतं की त्याच्या बहिणीचं या मूर्ख राकेशवरती जीवापाड प्रेम आहे. त्याच्यामुळे आता त्याची आई त्याला सोडून गेले आणि इथे अंजलीने त्याला लहानाचं मोठं करत असताना आई वडील दोघांचंही प्रेम दिलं आणि त्याची बहीण त्याच्यासाठी खूपच जास्त महत्त्वाची आहे. या मूर्ख राकेशमुळे तो आपल्या बहिणीला गमावू शकत नाही आहे. तेव्हा इथे राकेश जेव्हा फोन करतो तेव्हा अंजली म्हणते, काय हो, कुठे आहात तुम्ही? किती रात्र झाले, अजूनपर्यंत घरी नाही आलात, कधी येत आहे तुम्ही? तेव्हा राकेश म्हणतो, अगं अंजली, काळजी करू नको, मी अगं एकटा नाही आहे, मी अर्णवबरोबर आहे, अर्णवसुद्धा आहे ना माझ्यासोबत.
तेव्हा इथे अंजली म्हणत असते, अर्णव तुमच्यासोबत काय करतोय एवढा रात्रीचा चिंटू? तेव्हा इथे राकेश म्हणतो, अगं त्याला ना बोलायचं आहे तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं. थांबा 1 मिनिट बोल त्याच्याबरोबर. तेव्हा इथे आता अर्णवच्या तोंडातून शब्द फुटत नसतात. काय बोलावं त्याला काही कळत नसतं. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, चिंटू काय झालं बाळा, बोल ना. तू टेन्शनमध्ये आहेस का? काय झालं सांग बरं मला. हे बघ ताईपासून काही लपू नकोस. बोल ना रे. आता बघ मला टेन्शन येतं आहे तुझं. मला काळजी वाटते. तेव्हा अर्णव म्हणतो, ताई प्लीज रिलॅक्स. नको एवढा विचार करू. मी एकदम ठीक आहे. प्लीज तू शांत हो. तेव्हा इथे राकेश म्हणतो, अगं अंजली बघितलंस तू एवढा टेन्शनमध्ये आहे. त्याला तुझ्याशी बोलायचं होतं म्हणून मी फोन करून दिला आहे. तर तो आता बोलतच नाही आहे. मला नाही वाटत की त्याच्या तोंडातून आता काही शब्द फुटतील. आता त्याला काही बोलावंसं वाटतं आहे असं मला नाही वाटत. म्हणून मी काय करतो अंजली, आता मी फोन ठेवतो. त्याला खूप महत्त्वाचं बोलायचं होतं तुझ्याशी. पण आता कसं बोलायचं, काय बोलायचं त्याला काही कळत नाही आहे. म्हणून आता फोन ठेवतो. पण चिंटू तुझ्याशी नक्की बोलेल. बरोबर की नाही? तू नको काळजी करू. शांतपणे झोप. तेव्हा इथे अंजली म्हणते, अहो काय झालं आहे तुम्ही तरी सांगाल का मला? तेव्हा राकेश म्हणतो, अगं आता ते तू अर्णवलाच विचार. अर्णवला तुझ्याशी बोलायचं होतं पण आता त्याला बोलता येत नाही आहे. त्याला खूप काही सांगायचं होतं तुला पण त्याला ते सांगता येत नाही आहे. म्हणून आता जेव्हा तो घरी येईल ना तेव्हा निवांत तुझ्याबरोबर बोलेल. हो की नाही? तोपर्यंत काळजी घे. तुझी काळजी घे. आपल्या बाळाची काळजी घे. ठीक आहे ना राणी सरकार? असं इकडे तो आता मुद्दामच इथे अर्णवला चिडवण्यासाठी इथे आता अंजलीबरोबर प्रेमाने बोलत असतो. कारण इथे असंच गोड गोड बोलून प्रेमाने बोलून त्याने सगळ्यांना मूर्खात काढलेलं असतं. सगळ्यांना फसवलेलं असतं. तर प्रेक्षकांनो इथे राकेश अर्णवला म्हणालेला असतो की मी तुला मामा बनवलं. पण जेव्हा इथे माणसं आपल्या माणसांवरती जीवापाड प्रेम करतात तेव्हा कदाचित मला असं वाटतं की ते कधी कधी मामाच बनतात. तर इथे अर्णवचं सुद्धा तेच झालेलं असतं. आपल्या बहिणीवरती वेड्यासारखं प्रेम करणारा भाऊ इथे मामा बनायला सुद्धा तयार असतो. कारण आपल्या बहिणीच्या आनंदासाठी, आपल्या जवळच्या माणसांच्या आनंदासाठी. पण ते नाही बनलं पाहिजे. इथे अर्णवने सुद्धा बरं केलं की राकेशचं थोबाड फोडलं. त्याला निदान इथे रियालिटी चेक दिला की तू जर असा वागलास तर त्याची शिक्षाही तुला मिळणार. आम्ही तुझ्याबरोबर चांगलं वागतो याचा अर्थ नाही की तू आमच्याबरोबर वाईट वागशील आणि मी चांगलंच वागू. आम्हीसुद्धा तुझ्याबरोबर वाईट वागणार, तुला धडा शिकवणार. आणि अर्णवने त्याला धडा हा शिकवलेला असतो. आता जरी निर्लज्जवाणी तो उद्धटपणे बोलतोय पण कुठेतरी त्यालासुद्धा कळलं आहे की माझं भांडं फुटलं आहे आणि त्या अर्णवला कळलं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे राकेश म्हणतो, बघितलंस ना तुझी बहीण काय म्हणाली, बघितलंस तू? काळजी घ्या म्हणाली. अरे जीव आहे तिचा माझ्यावरती आणि तू जर तिला सत्य सांगितलंस ना तर नुकसान तुझ्या बहिणीचंच आहे. तू माझं काही वाकडं करू शकणार नाही आहेस. अरे हा खेळ मी कधीपासूनच खेळत आलो आहे आणि त्याच्यामध्ये जिंकतसुद्धा आलो आहे. तुझा जीव तुझ्या बहिणीत आहे पण तुझा बहिणीचा जीव कुणात आहे हे तुला बरोबर माहिती असेलच. तेव्हा अर्णव राकेशला म्हणत असतो की खेळाला सुरुवात तर आता झाली आहे बरोबर ना? तेव्हा इथे राकेश म्हणतो, मी तुझं चॅलेंज स्वीकारलं आहे. तुला जे काय करायचं आहे ते तू कर. खेळ खेळायचा आहे ना तुला. पण खेळाला सुरुवात जरी झाली असली ना तरी जिंकणार मीच. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की खेळाला सुरुवात तू केली होतीस पण खेळाला सुरुवात खरं तर आत्ता झाली आहे. कारण तेव्हा तू एकटा खेळत होतास पण आता मलासुद्धा तुझं सत्य समजलं आहे. तेव्हा खेळाला सुरुवात ही आत्ता झाली आहे असं अर्णव म्हणतो. त्यानंतर प्रेक्षकांना इथे मामा खूप जास्त टेन्शनमध्ये असतात. कारण अर्णव रात्रीपासून घरी आलेला नसतो आणि अर्णव कुठल्या कामाला गेला आहे हे मामाला माहिती असतं. तेव्हा इथे आता आकाश येतो आणि म्हणत असतो की बाबा तुम्ही एवढा सकाळ सकाळ उठलाय, रात्रभर काय झोपलात की नाही तुम्ही? तुमचा चेहरा बघा कसा दिसतोय, तुम्हाला झोप आलेली दिसत नाही. तेव्हा इथे मामा म्हणतात, अरे हो ना, कशी झोप येणार? हा अर्णव बघ ना एका कामासाठी बाहेर गेला होता पण तो रात्रभर घरीच आलेला नाही आहे. तेव्हा आकाश म्हणतो, काय दादा रात्रभर घरीच आलेला नाही आहे? मग कुठे गेला आहे तो? असं काय काम करतो आहे? तेव्हा इथे मामा म्हणतात, अरे नाही रे असं काही नाही, असेल काहीतरी काम म्हणून गेला असेल. तेव्हा इथे आकाश म्हणतो, हे बघा बाबा मला एक गोष्ट कळते की तुम्ही माझ्याजवळ खोटं बोलताय. दादा आणि तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय. पण दादा जर आता रात्रभर घरी आलेला नाही आहे
आणि जर मला दादाला शोधायचं असेल तर मी कुठे शोधायचं? कारण तुम्ही तर मला काही सांगतच नाही. जर दादा कुठे गेलाय हे तुम्ही मला सांगितलं नाही, मी त्याला शोधायला कसं जाणार? एकतर तो मला खरं सांगत नाही, फोन उचलत नाही आता. मग आपण कसं शोधायचं त्याला? तेव्हा मामा म्हणतात, आकाश, अरे तू नको काळजी करू. आम्ही काही लपवत नाही रे. मी काही खोटं वगैरे बोलत नाही आहे. आणि माझी छान झोप झाली. मी रात्रभर झोपलो होतो. सकाळी अर्णव नाही आला म्हणून थोडीशी काळजी वाटते. बाकी काही नाही. असं इथे मामा आता खोटं बोलतात. मामांना तर माहिती असतं की अर्णव त्या मूर्ख राकेशला भेटायला गेला आहे. तेव्हा इथे अर्णव आता आपली गाडी घेऊन निघालेला असतो. खूपच जास्त इथे फास्टमध्ये तो जात असतो. तेव्हा इथे गाडी चालवत असताना त्याला इथे राकेशचा खरा चेहरा आठवतो. राकेश मूर्खासारखा म्हणत असतो की जा ना, तुझ्या बहिणीला जाऊन सांग ना माझा खरा चेहरा. तू जरी सांगितलंस ना तुझ्या बहिणीला तरीसुद्धा तिला त्रास होणारच आहे. आणि तू ईश्वरीला जरी सांगितलंस ना तरी त्रास तुझ्या बहिणीलाच होणार. ही मात्र काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो, काही जरी झालं ना तरीसुद्धा मी सिंदूरचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ देणार नाही आहे. मी काहीही झालं तरीसुद्धा. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता राकेश ईश्वरीला म्हणत असतो की लवकरात लवकर लग्नाचा मुहूर्त काढायला हवा. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की लग्नाचा मुहूर्त तर घरातले मोठे लोक काढणार ना, ते जेव्हा काढतील तेव्हा लग्न होईल. तेव्हा इथे राकेश म्हणतो, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला लवकर लग्न करायचं नाही आहे का? तुम्हाला इथे लग्नाचा मुहूर्त लवकर काढायला नको आहे? तेव्हा इथे आता ईश्वरी गप्पच बसते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्णव गाडी घेऊन जात असतो. अर्णव जेव्हा गाडी घेऊन जात असतो तेव्हा इथे ईश्वरीचे बाबा रस्त्यावरून जात असताना त्यांच्या अंगावरती संपूर्ण चिखल उडतो. आणि आता त्यांच्या अंगावरती चिखल उडाल्यानंतर ते आता जोरजोरात इथे रागवतात आणि ओरडायला लागतात, काय रे मूर्ख माणसा, तुला दिसत नाही का? असं म्हणाल्यानंतर इथे अर्णव लगेचच गाडीतून खाली उतरतो आणि ईश्वरीच्या बाबांकडे रागाने बघायला लागतो. तर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीच्या बाबांची आणि अर्णवची ही पहिलीच भेट होणार असते आणि तीसुद्धा अशा अवस्थेमध्ये होणार असते.